Hi friends, my name is Pranjal Navnath Dod and I am student of D. Kumar sir. My taluka name is Bhokardan and my district name is Jalna. I want to tell you about D. Kumar sir. I was watching D. Kumar sir video on his own channel Free Online Education and he was teaching very well in his channel, so I liked his teaching. After a few days I feel I should join his course. I should join his online course, so I joined his course. In that course, he taught me very well. He taught conversation, chatting, tenses, verb, grammar, passive voice. He taught me all about grammar in his online lecture, in his online course. I like his teaching very much. Thank you for teaching me, sir. And now English is the most important language everywhere. And do you also want to learn English? So you can learn English. And are you also searching a good teacher? So that's a D. Kumar sir. Hello everyone, this is D. Kumar. Today in this video I am going to tell you about my new batch, so don't forget to watch till the end. प्रत्येकाला इंग्रजी शिकायचं असतं, काहींना इंग्लिश वाचता येतं, काहींना लिहिता येतं, काहींना समजते पण इंग्लिश बोलता येत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. काहींना जॉब मिळवायचा आहे, काहींना इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, काहींना प्रमोशन मिळवायचं आहे, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे, परदेशात जायचं आहे किंवा काहींना हायर एज्युकेशनसाठी जायचं आहे. ते सगळं इंग्लिशमध्ये आहे. तर हे कारण वेगवेगळे असतील, परंतु त्यांचा मोटिव्ह एकच आहे की इंग्लिश आपल्याला बोलता आली पाहिजे. तर शेवटपर्यंत हा एक व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर ही बॅच जॉईन करताय तर तुम्हाला इंग्लिश नक्की बोलता येते हे मी सांगतो. कसं तर ते पुढे तुम्हाला कळणार आहे. तर चला पुढे जाऊया. सगळ्यात पहिले काही लोक फोन करून सांगतात, सर मी हा क्लास केला आहे, तो क्लास केला आहे, ऑफलाईन केला आहे, ऑनलाईन केला आहे, पण इंग्लिश बोलता आली नाही. तर सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्हाला इंग्लिश ऑनलाईन किंवा ऑफलाईन करायचा हा तुमचा मुद्दाच नाही पाहिजे. सगळ्यात मोठा मुद्दा आपल्याला इंग्लिश बोलता आली पाहिजे. मग ते ऑनलाईन असो की ऑफलाईन असो, मेन टार्गेट इंग्लिश बोलता येणं हे पाहिजे. त्यांना वाटतं ऑनलाईन शिकता नाही येणार किंवा ऑफलाईन नाही जमणार, असे वेगवेगळे डाऊट असतात. ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये आज काहीच फरक राहिला नाही. समोर बसून समोरचा व्यक्ती आपल्या समोर आपल्याला दिसतोय आणि काय बोलतोय ते लगेच ऐकतोय, लगेच रिॲक्शन देतोय, लगेच आपल्याला काही सांगायचं ते सांगतोय. याचा अर्थ क्लासरूममध्ये बसून आणि किंवा ऑनलाईनमध्ये सेम आहे. जे सांगायचं ते सांगता येतं, जे शिकवायचं ते शिकवता येतं. ही प्रॉब्लेम नाही आहे. काही लोक म्हणतात की मी हा क्लास केला आहे, तो केला आहे, परंतु बोलता नाही आलं. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस घेतली नाही आहे, सराव घेतला गेला नाही. तर त्यासाठी हा क्लास मी तुमच्यासाठी घेऊन आलो, ज्यामध्ये खास मी प्रॅक्टिसवर भर देतो. पहिले तुम्हाला शिकवलं जातं, त्यासाठी तुम्हाला 50 लेसन्स दिले जातात. व्हिडिओ लेसन असतात, हे हाय क्वालिटी HD आणि एकदम डिटेलमध्ये ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप शिकवलेलं असतं. हे नाही की आता हा टॉपिक झाला आणि मग कोणता तरी, असं नाही. तर त्यामध्ये सगळं सिक्वेन्समध्ये असतं. तुम्हाला जसं पाहिजे, जशी गरज आहे त्याप्रमाणे डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट शिकवलेली असते. त्यानंतरही एखादा डाऊट आला, काही चुकतं आहे, काही विसरून जात आहे, काही अडचण येते, तर मी लगेच ते सॉल्व करत असतो. त्यासोबत तुम्हाला एक ई-बुक दिलं जातं. ह्यामध्ये इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला जसे हजारो शब्द किंवा लाखो शब्द डिक्शनरीमध्ये असतात, एवढे शब्द आपण पाठांतर करू शकत नाही. तर त्यापैकी आपण मोजके 4-5 हजार शब्द आपल्याला माहिती असले तर इंग्लिश बोलता येतं. म्हणून तुम्हाला एक ई-बुक दिलं जातं, ज्यामध्ये ते व्हॉट्सअपवर तुम्हाला शेअर केलं जातं PDF फॉर्ममध्ये, ज्यामध्ये 4000+ इंग्लिश शब्द आहेत. त्यांचा मराठी अर्थ आहे आणि हे असे शब्द आहेत जे इंग्लिश बोलण्यासाठी रोज काम येतात. हे मी जवळपास 10 वर्षापासून इंग्लिश शिकवतो. 12 वर्ष झाली तेव्हापासून याचा हे करून हे ई-बुक मी बनवलं आहे अभ्यास करून आणि त्याच्या अनुभवातून. म्हणून हे तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. काही फॉर्म्युल्यांचे चार्ट्स आपल्याला दिले जातात, जे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी किंवा शिकण्यासाठी अतिशय सोपं, सहज आणि एंटरटेनिंग होऊन जातं. असे चार्ट्स दिले जातात आणि सोबत तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस घेतली जाते 2 महिने. पहिला 1 महिन्यात तुम्हाला हे लेक्चर फिनिश करायचं आहे. काही अडचण असेल ते सॉल्व करून घेतो मी आणि मग 2 महिने खास प्रॅक्टिससाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये मी समोर लाईव्ह बसून तुमची प्रॅक्टिस घेतो. त्यामध्ये तुमचं काही चुकतं आहे ते मी सांगतो, काही विसरून जात आहे ते मी आठवून देतो. वाक्यात कोणता शब्द कुठे वापरायचा आहे, एक वाक्यानंतर दुसरं वाक्य कसं लगेच बोलायचं आहे, 2 झाले की तिसरं चौथं वाक्य कसं ॲड करायचं, म्हणजे कंटिन्युअस कसं बोलायचं, कंटिन्यू 10 मिनटं 15 मिनटं कसं बोलता येईल, हे सगळं मी त्यामध्ये घेतो. त्यामध्ये प्रेझेंटेशन घेतो मी, कॉन्व्हर्सेशन, ग्रुप डिस्कशन, डिबेट घेतो मी, वादविवाद इंग्लिशमध्ये करायचं, गप्पा मारायच्या, गोष्टी वगैरे सांगायच्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर केल्या जातात.
आणि हे सगळं लाईव्ह क्लासमध्ये मी समोर बसून घेतो. बऱ्याच वेळेस काय होतं, काही क्लासमध्ये तुम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं जातं, पण ते शिकवलेलं तुम्हाला येतं की नाही हे बघितलं जात नाही. ते कधी बघितलं जाईल तेव्हा समोर एक व्यक्ती बसून तुमच्या काय चुका आहे तो स्वतः सांगेल. कारण तुम्हाला बोलताना तुमच्या चुका तुम्हाला समजत नाही, ही सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. नंतर कोणत्या वाक्यानंतर कोणतं वाक्य अटॅच झालं पाहिजे, ग्रामर कुठलं वापरलं गेलं पाहिजे कोणत्या वाक्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला नाही समजत. त्यामुळे एखादा एक्सपर्ट व्यक्ती समोर बसून हे सांगणारा पाहिजे असतो आणि त्या चुकाही सांगून नंतर इम्प्रूव्हमेंट कशी करायची, फीडबॅक द्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये केल्या गेल्या पाहिजे. नाही तर खूप छान शिकवणारे लोक आहेत, परंतु त्यांच्याकडे समोर बसून वेळ नाही आहे की तुमची प्रॅक्टिस घेण्यासाठी. म्हणून छान शिकवतील पण तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या असं सांगतील. मग अशी प्रॅक्टिस करता करता तुमचे 2-3 वर्ष निघून जातील. त्यामुळे ह्या क्लासमध्ये खास ही आमची एक काय म्हणते खासियत आहे, स्पेशालिटी आहे की यामध्ये मी स्वतः समोर बसून प्रॅक्टिस घेतो. त्यासाठीच मी फक्त 10 मेंबरची ही बॅच अनाऊन्स करतो आहे. फक्त 10 मेंबर यामध्ये असणार आहे. मग तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळच्या बॅचेस मिळून जातील. काहींना वाटते की वीकेंडची बॅच पाहिजे सॅटर्डे संडे, तर ती पण मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला ह्या नंबरवर कॉल करावा लागेल. फीस वगैरे एकदम सेम तीच आहे जी मी मागील 3 वर्षापासून घेत आहे. आणि आता 37 बॅचेस कंप्लीट झाल्या. ही 38 नंबरची बॅच मी आज अनाऊन्स करतो आहे. टायमिंगबद्दल बी तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा कमेंट करा. तुम्हाला बॅचेसबद्दल इतर कोणती इन्क्वायरी करायची तर हे सगळं तुम्हाला कॉलवरती माहिती मिळून जाईल किंवा कमेंट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता ह्या नंबरवरती सगळी माहिती घेण्यासाठी. जर तुम्हाला ती माहिती आवडली, विश्वसनीय वाटली तरच तुम्ही ॲडमिशन करा, नाहीतर ॲडमिशन करायची आवश्यकता नाही. कारण 37 बॅचेस मी कंप्लीट केल्या आहे. डॉक्टर, इंजिनियर, लॉयर्स आणि खूप सारे हाऊसवाईफ, स्टुडंट्स यांना मी हजारो लोकांना शिकवले. जवळपास 12 ते 15 देशातून ॲडमिशन आपल्याकडे येत असतात ऑनलाईन क्लाससाठी. म्हणून ह्या सगळ्यांचा अनुभव घेऊन मी 38 नंबरची बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. काही विचारायचं बिंदास विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अजून तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद. Hello everyone, myself Pratiksha. I am from Gangapur. I have recently completed my graduation in microbiology. Today I am going to tell about my English speaking journey. Before joining the D. Kumar sir's class, English was one of the toughest language for me. I always thought that I couldn't speak English in my whole life. But because of D. Kumar sir, today I can speak English very well in front of you. Thank you so much, sir.